त्या परिस्थितीचा विचार करून भाजपमध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुपं युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे। खरं तर आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबत कोणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पूर्ण पार्टी ही देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहे आणि आमचे एकमेव नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी। नाना पटोलेंचा बोलण्याचा ओढ हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होता। सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवरून ते असं बोलले नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही। मतभेद थोडे लोकल लेवलचे आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही। कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही। देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो आणि त्यामुळं सर्व पार्टी ही देवेंद्रजींच्याच मागे उभी आहे। त्यांनी आमच्या पक्षामध्ये दोन गट कधीच राहू शकत नाही। देवेंद्रजीचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्यांना कुठल्याही गटातटाची गरज पडत नाही आणि आमच्या पक्षातही खाली कोणी गटतट करू शकत नाही। मुंबईमध्ये भाजपच्या प्रचार सभेमध्ये गर्दी जमवण्यासाठी महिलांना नाचवलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। असं आहे की तो आनंद व्यक्त करतात, त्यात गर्दीचा का संबंध आहे? आमच्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये प्रचार आणि प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल, त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय? शेवटी हा महिलांचा आनंद आहे, त्यांनी तो व्यक्त केला असेल। केंद्रीय मंत्री छत्रपती शिवाजी महाराज कोणी सी आर पाटील केंद्रीय मंत्री सी आर पाटील की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजात नाही येतात, त्याचा महाराष्ट्रात सर्व स्तरात निषेध होतो। थोडा वाद निर्माण झाला नाही, ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार आहे, तिकडे ठाकरे बंधूंची मुलाखत आणि मुख्यमंत्री त्या मुलाखतीचं उत्तर आपल्या मुलाखतीतूनच देणार असं नाही, ठाकरे बंधूची मुलाखत मी परवाच सांगितलं की त्यांना लिहून दिलं असेल, त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, दोघंही एकामेकाला उत्तर देतील, तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाही आहे। त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीचे कोणी घेत नाही। लोक त्याची उत्सुकता आहे लोकांची संपलेली आहे। ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही आहे। तानाजी सावंत यांनी टीका केलेली आहे की तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणावर टीका करताना ते म्हणाले की भविष्यामध्ये असू शकतं की एखाद वेळ प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी दिली जाईल। ते काय बोलले याच्याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही। मनसेचे मोठे नेते संतोष धुरी हे भाजपच्या गळाला लागलेले आहे। काल त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा झाली आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करू नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि पुढची भूमिका आता माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी ठरवतील। पैशाचा वापर करून बिनविरोध झाल्याचं संजय राऊतांनी आरोप केला। मी कालच सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे की बिनविरोध निवडणुका होणे आणि अनेक ग्रामपंचायतचे सरपंच, अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत।